उपसरपंच शिवाजी सरनोबत, ग्रामपंचायत सदस्य नामदेव पाटील, त्याचबरोबर रामलिंग विकास सेवा संस्थेचे सर्व संचालक, विठ्ठल रुक्मिणी दूध सेवा संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सभासद आणि आज आपण ज्यांचा सत्कार करण्यासाठी त्याचबरोबर त्यांना प्रमाणित करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत असे आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय चोपडे सर. खरोखरच एक आदर्श शिक्षक कसा असावा याचं उदाहरण म्हणजे चोपडे सर आहे. कारण ज्यांनी या गावामध्ये आल्यापासून शाळा व विद्यार्थी यांच्याबरोबरच एक गावाशी वेगळं आणि आपुलकीचं नातं ज्यांनी निर्माण केले असे आपले चोपडे सर. विद्यार्थ्यांना जसं खेळीमेळीचं शिक्षण लागतं त्याप्रमाणे सरांनी या लहान विद्यार्थ्यांना, या चिमुकल्यांना त्यांच्यामध्ये शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी त्यांना खेळीमेळीचं आणि आनंदाचं शिक्षण दिलं. आणि म्हणूनच या सरांच्या आशीर्वादाने व प्रेरणेने आज ज्या विद्यार्थ्यांना सुद्धा अ आई म्हणता येत नव्हतं, आज तेच विद्यार्थी आपल्या समोर इंग्लिश सुद्धा बोलायला लागले. आणि ह्याबरोबरच सरांनी गाव कसा एकत्र येईल त्याचबरोबर आपण एकदा शाळेतून शिकून गेलो की पुन्हा आपण शाळेकडे लक्ष देत नाही आणि म्हणूनच आपण सर्वजण एकत्र यावं आणि या गावचा त्याचबरोबर या शाळेचा सर्वांगीण विकास कसा होईल या पद्धतीची भूमिका शिक्षकांनी व त्याचबरोबर चोपडे सरांनी घेतली. आणि या शाळेमध्ये नवनवीन उपक्रम राबवले. त्यामध्ये हळदी कुंकू असेल, दिंडी असेल, समाज प्रबोधन कार्यक्रम असतील, हे सर्व कार्यक्रम सरांनी आपल्यामार्फत राबवले. पण सरांच्या या यशाला कुठेतरी आपणच कमी पडलोय. कारण आज आपल्या विद्यामंदिर शाळेचा पट हा 20च्या खाली आहे आणि म्हणूनच या शासन निर्णयानुसार सरांची बदली ही आपल्या गावातून झाली. आणि खरोखर एक दुःखाची गोष्ट आहे. कारण आता कुठं आपल्या आपल्या पाल्यांना यश येत होतं, त्यांच्या पंखामध्ये बळ येत होतं, तोपर्यंत सरांची बदली झाली. आणि या शासन निर्णयानुसार आणि हा शासन निर्णय सरांनी सुद्धा मान्य केला. पण इथून पुढे सर आमच्या शाळेचा पट कसा वाढेल याकडे ग्रामपंचायत सुद्धा व गावातील सर्व पालक आवर्जून लक्ष देतील. आणि पुन्हा एकदा जर आपल्याला संधी मिळाली तर निश्चितच तुम्ही आमची शाळा निवडाल ही अपेक्षा व्यक्त करते मी. आणि ह्या तुमच्या कमी काळाच्या योगदानाचं महत्त्व खूप आहे आणि म्हणूनच त्याची एक फुलाची पाकळी म्हणून आज आपण ग्रामस्थांच्या वतीनं व ग्रामपंचायतीच्या वतीनं आपला जो काही यथोचित सत्कार करतोय किंवा आपण आपल्याला प्रमाणित करतोय हे आपण स्वीकारावं व असंच मार्गदर्शन आपल्या शाळेमध्ये शाळेवर ठेवावं. आम्हा माजी विद्यार्थ्यांनी सुद्धा आपण इथून पुढे सुद्धा मार्गदर्शन करावं ही विनंती करते. मी थांबते. धन्यवाद.